नमस्कार भावांनो, मी मागच्या वेळी ह्या मंदिरावरती व्हिडिओ केला होता की इथं शंभूराजेंची आणि आपल्या महाराजांची शेवटची भेट झाली. पण मला ह्या व्हिडिओवरती बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या होत्या की नाही, हा इतिहास चुकीचा आहे, तू इतिहास वाच आणि मग तुझी काय असतील ते व्हिडिओ कर. मग त्याच्यानंतर मला असं वाटायला लागली की हा खरंच आपला बाबा इतिहास कुठंतरी माझा अभ्यास कमी पडला किंवा इतिहास वाचण्यात माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. पण आज रविदादांची गाठ पडली आणि आणखी आमचे रविदादा हेरिटेज वॉकचे मुख्य आणि आमचे इतिहासकार, आमच्यासाठी इतिहासकार आहेत. आणि ह्यांच्यामुळे आज कळाले की माझा जो इतिहास मी वाचला होता तो कुठंतरी जाऊन आज खरा ठरला की बाबा हा हीच भूमी आहे आणि हेच मंदिर आहे की जिथं शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट झाली होती. ती कशी झाली होती आणि इथेच झाली होती हे आता रविदादा आपल्याला सांगतील. नक्की सांगतो तुम्हाला. गोष्ट सांगतो की बाबा आपण एक घर बांधतोय आणि घरामध्ये एक देवारा असतोय. तुम्ही कुठल्या तरी गावाला निघाला असा आणि बाहेर जाताना तुम्ही नक्कीच आपल्या देवाच्या पुढे नतमस्तक होऊन जातायचा. हे एक उदाहरण झालं. आणि याच्यासाठी एक मोठं उदाहरण सांगतो की तुम्हाला, छत्रपती शिवरायांचा पन्हाळगड परमनंटली स्वराज्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवरायांचा इथे एक राजवाडा आहे जो आपल्या पाठीमागच्या बाजूला दिसतोय. 1674 नंतरची गोष्ट आहे. आता ही गोष्ट इथे की 1680च्या दरम्यानची, कारण डिसेंबर 1679 मध्ये छत्रपती शंभूराजे त्या टायमाला दिलेर खानाच्या गोटातून सुटून स्वराज्यात आलेत पन्हाळगडावरती. ठीक आहे. आता ह्या गोष्टीला काही काळ लोटून जातोय आणि ही गोष्ट शिवरायांना कळते की आपलं लेकरू पन्हाळगडावरती स्वराज्यात दाखल झाले. याच्यासाठी महाराज एका पुत्राच्या, आपल्या बापाच्या काळजानं, लेकाच्या ओढीनं, मयेनं आहे त्या ठिकाणाहून पन्हाळगडाकडे धाव घेतली. पण एवढ्यात काय झालं की गडाच्या पायथ्याला माले नावाचं गाव आहे. त्या गावात भवानी मातेचं जुन्या काळातलं मंदिर आहे. त्या भवानी मातेचा उरूस होता आणि गावातले काही मातबर मंडळी शंभूराजांच्याकडे आलते, बाबा स्वराज्याचे आपले धनी आहेत, त्यांच्याकडून या भवानी मातेचा आरती करावी या उद्देशानं. आणि शंभूराजे लगेच त्यांच्या विनंतीला मान देऊन पालेगावात गेल्यात भवानीच्या उरसासाठी. आणि इतक्यात 3 दरवाजाकडल्या बाजूनं कदाचित शिवराय पन्हाळगडावरती आलं. तर इथं आल्यानंतर लक्षात आलं की आपला पोटचा गोळा ज्याच्या ओढीनं आपण आलोय ते खाली मालेगावात गेल्यात भवानीच्या उरसासाठी. आणि ह्या आपल्या पोराच्या भेटीसाठी आसुसलेल्या बापाचं काळीज न क्षणाचाही न विचार करता मालेगाव गाठलं आणि ते भवानी मातेचं मंदिर या महान पिता पुत्रांच्या भेटीचं एक कारण ठरलं. तिथं शेवटची भेट घडली. बऱ्याच लोकांचं मत आहे, पण सांगतो मत असताना की पन्हाळगडावरती या पिता पुत्रांचा 3 दिवस अधिवास होता. मग शेवटच्या भेटीचा काही काळ, शेवटच्या भेटीची पहिली भेट पावनगडा म्हणजे माले ठिकाणी घडली ही मान्य करूया. पण त्याच्यानंतर दोघंही शंभूराजांच्या कुटुंब कबिलासहित या पन्हाळगडावरती याच राजवाड्यामध्ये 3 दिवस अधिवासाला राहिले होते. आणि जाता जाता तो क्षण होता आपल्या स्वराज्यासाठी, आपल्यासाठी. ते कुणालाही कदाचित माहित नव्हतं की महाराज ज्यावेळेला गड उतार होणार होतं रायगडला जाण्यासाठी, त्यावेळेला याच कृष्णेश्वर महादेवाच्या मंदिरात दोघा पिता पुत्रांनी सोबत पूजा केल्या, अभिषेक केलाय. आणि इथूनच 3 दरवाजा मार्गे छत्रपती शिवराय जे निघून गेलेत ते कायमचेच निघून गेलेत. पन्हाळगडावरती ही त्यांची शेवटचीच भेट होती आणि ही कुणालाही माहित नव्हती. त्याच्यानंतर एप्रिल महिन्यात हनुमान जयंतीच्या दुपारी महाराजांनी आपल्याला शेवटचा काळाची बोट धरून शिवराय आपल्याला सोडून निघून गेले. तर असा तो शेवटच्या भेटीचा किस्सा आहे. जरी मालेगावात शेवटची भेट ठरली असेल, पण शेवटीच्या भेटीला काही काळ मालेगावात गेलाय, पण शेवटची भेट या ठिकाणी झाल्या, पन्हाळगडावरती झाल्या. जय शिवराय. मला वाटतं एवढा पुरावा तुम्हाला बास आहे. शक्य असेल तर नक्की शेअर करा. आणि हे आपले रविदादा आणि आपल्याकडून पन्हाळा आजपर्यंत न बघता आलेला पन्हाळा हे रविदादा आपल्याला सांगतात. म्हणजे कोल्हापुरातल्या प्रत्येक लोकांना माहित नाही की पन्हाळा नेमका काय आहे आणि कुठं आहे, कसा आहे. रविदादा आपल्याला न बघितलेला पन्हाळा दाखवतात, प्रत्येक वेळी दाखवतात. ज्या ज्या गोष्टी आपल्या कोल्हापुरातल्या लोकांना माहित नाहीत त्या गोष्टी रविदादा दाखवतात. थँक्यू. आणि पुढचा हेरिटेज रविदादा कळवतील कधी आहेत. नक्की सगळीजण या, भरपूर प्रतिसाद द्या, कारण की अशी माणसं पुढे गेली पाहिजेत. तेव्हा कुठं ते पुढच्या पिढीला जाऊन आपल्याला इतिहास कळेल किंवा जो काही खरा इतिहास आहे तो समजेल. रविदादा प्रयत्न करतायत. धन्यवाद. पाठबळ आहे. अभिमानाने मला चांगला पाठबळ दिले, कारण पहिला हेरिटेज आमचा प्राचीन पन्हाळा न बघितलेला पन्हाळा होता. आजचा पन्हाळा होता प्रशासकीय पन्हाळा
प्रशासकीय विभाग आणि राजकारण हे झाले. आता तिसरा भाग लवकरच घेऊन येतोय. सगळ्यांनी तयार राहा. अभियानाचं धन्यवाद खूप. असंच पाठवून राहून द्या. जय श्रीराम.